बोटनेकचं हे ब्लाऊजचं पॅटर्न आहे आणि हे नेटचा वापर करून, म्हणजे ही जी साडी होती तीच नेटची होती, तर नेटचा वापर करून आपण हे बोटनेकचं ब्लाऊज पॅटर्न स्टिच केलेलं आहे। याची जी स्लीव्ज आहे ती बघा, ही ट्रेंडिंग स्लीव्ज घेतली आहे जी सध्या फार चालत आहे आणि त्याला ही अशा पद्धतीने मी लटकनची लेस लावलेली आहे, हे बघा। आणि फ्रंट जो पार्ट आहे तो प्रिन्सेस कट घेतलेला आहे आणि बघा बॅक साईडला बोटनेकचा हा अशा पद्धतीचा गोल शेप मी घेतलेला आहे आणि वरती जे आहे तिथे शो बटन्स लावलेले आहेत। तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला याचं संपूर्ण स्टिचिंग या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे आणि संपूर्ण याचं स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मी स्टिचिंग केलेलं आहे, समोरचा पार्ट मागचा पार्ट सर्व काही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, जसं की तुम्ही आत्ता बघितलं की बोटनेक पॅटर्न आपल्याला बघायचा आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मैत्रिणींनो, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजणार आहेत। आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे येणारे जे काही आपले व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेला आहे बघा कटिंग करून फ्रंट पार्ट घेतलेला आहे, त्यानंतर स्लीव्ज घेतलेला आहे, त्यानंतर बॅक पार्ट आहे। तर अगोदर आपण करणार आहोत फ्रंट पार्टचं स्टिचिंग। तर त्याच्यासाठी फ्रंट पार्ट बघा, इथे मी बॅकला हुक घेतलेला आहे, तर हा जो फ्रंटचा पार्ट आहे तो आपला अशा पद्धतीचा असणार आहे। मध्य सेंटरला कटिंग नाही करायचं आहे, फोल्डिंगवाला कपडा घ्यायचा आहे। कटिंगच आपल्याला अशा पद्धतीचं करायचं आहे की फ्रंटला आपल्याला हुक लावायचे नाही आहेत, तर ते फोल्डिंगमध्येच आपल्याला कटिंग करायचं आहे। तर सगळ्यात आधी इथे मी गळा जो आहे तो कटिंग करून घेते। तर गळा कटिंग करण्यासाठी मी इथे गळ्याची उंची घेतली आहे 6 इंच, तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकताय आणि त्याला मी असा राऊंड शेप देत आहे मुंड्याच्या बाजूला। आता मुंड्याचा जो पार्ट आहे जिथे मी राऊंड शेप दिला आहे तिथलं जे अंतर आहे ते आहे 4 इंचाचं आणि अशा पद्धतीने इथे मी आता हा जो राऊंड शेप आहे तो देऊन घेतलेला आहे। आता हा राऊंड शेप दिला आहे तो मी कट करून घेते अगोदर। कटिंग केल्यानंतर आता याला आपल्याला पट्टी पण अटॅच करावी लागणार आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने दिसतंय, आपलं एकदम छान असा लुक आलेला आहे। आता याला आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे, तर जो भाग मी कटिंग केलेला आहे तोच भाग मी इथे घेऊन घेणार आहे आणि त्याच्यातूनच साधारण 1 ते 1.25 इंचाची पट्टी मी इथे कट करून घेत आहे। तर बघा, त्यातलेच मी 1 ते 1.25 इंच रुंदीची पट्टी इथे मी कटिंग करणार आहे आणि ही आता आपल्याला याला लावायची आहे। तर बघा, त्याच्यासाठी हे असं ठेवलेलं आहे मी आणि हा जो पार्ट आहे पट्टीची जो साईज आहे ती वरच्या साईडने, म्हणजे जसं आपला गोल राऊंड आहे ना तसंच आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि 1/2 इंचावरती याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। 1/2 इंचावरती याला शिलाई मारल्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे, छोटे छोटे कट्स मारायचे आहेत। हे बघा, इथे आता छोटे छोटे कट्स मी मारत आहे। हे कट्स मारल्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ही दाबटीप दिल्यानंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ती खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे। अगदी फिनिशिंगमध्ये आपलं हे काम होऊन जातं मैत्रिणींनो। प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा जो पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित असा जागेवरती बसून असतो। तर बघा, आता इथे झालेलं आहे आपलं, जवळपास ही जी पट्टी आहे समोरच्या बाजूची ती आपली लावली गेलेली आहे, तर तुम्ही बघू शकताय। आता काय करायचं आहे, आपल्याला जो नेटचा कपडा आहे आपला वरच्या साईडचा तो आपल्याला याला पूर्णपणे अटॅच करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आणि अगोदर मी इथे गळा जो आहे तो कटिंग करून घेणार आहे नेटचा, म्हणजे नेटला आपल्याला वरच्या साईडने बोटनेक कटिंग करून घ्यायचं आहे। तर बोटनेक कटिंग करण्यासाठी मी इथे काय केलं आहे, अस्तर ठेवून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती अंतरावरती बोटनेक आपला आला पाहिजे। तर मी इथे अस्तर जे आहे ते पिनने पॅक करून घेतलं आणि 3.5 इंचाचं मार्किंग करून घेतले आहे। त्याची गळ्याची रुंदी आणि उंची 3.5 इंच ठेवलेली आहे आणि चौकोन एक आखून घेतला। त्यानंतर मध्य सेंटरपासून 1.5 इंचावरती आतमध्ये मार्किंग केली आणि मग त्यानंतर मी इथे बोटनेकचा आकार दिलेला आहे। हा बोटनेकचा आकार दिल्यानंतर याला आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर मी हे पण असं व्यवस्थित कटिंग करून घेत आहे। तर बघा, आता याच्यासाठी आपल्याला पिनं लावणं गरजेचं आहे, नाहीतर हा जो नेटचा कपडा आहे तो सटकू शकतो आहे आणि त्यामुळे आपलं जे
गळ्याचं जे कटिंग आहे ते आपलं बिघडणार आहे. तर इथे मी हे बघा कटिंग करून घेतलं आहे. आणि आता हे जे नेट आहे ते पूर्णपणे आपल्याला अस्तरला जोडून घ्यायचं आहे. अगोदर चारही बाजूने जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. हे कटिंग केल्यानंतर बघा आता मी संपूर्ण एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर मी आता याला हे जे अस्तर आहे ते आपल्या मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहे. तर बघा हे आपल्याला काय करायचं आहे, याच्या पद्धतीने ठेवायचं आहे व्यवस्थित. नेट जोडण्या अगोदर आपल्याला इथे गळा जो आहे गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. इथे मी घेतलेली आहे तिरकस पट्टी, जी की आपण पायपिंगसाठी तयार करत असतो. आणि त्याचे जे जोड आहे ते मी कमी करून घेतलेले आहे तिथे. आणि मग त्याच्यानंतर ही पट्टी मी इथे गळ्याला लावून घेणार आहे. तर गळ्याचा जो पार्ट आहे तिथे बरोबर आपल्याला ही पट्टी लावायची आहे. शक्यतो बारीक कपडा असतो नेटचा, तर आपल्याला इथे तिरकसच पट्टी कटिंग करायची असते. सरळ पट्टीमध्ये आपल्याला ही पट्टी लावता येणार नाही. तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे डबल फोल्ड करून ती जी पट्टी होती ती आपली साधारण 1 ते 1.25 इंची रुंदीची घेतलेली होती. आणि इथे मी आता ती पट्टी डबल फोल्ड करून गळ्याला पूर्णपणे लावून घेणार आहे. गळ्याला पूर्णपणे लावल्यानंतर जसं की आपण मगाशी एक गळा तयार केला सेम तशाच पद्धतीने इथे हा पण गळा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर गळ्याला हे पूर्णपणे लावल्यानंतर मी काय करणार आहे, आता आतमध्ये याला दाबटीप देऊन घ्यायची आहे अगोदर त्या पट्टीवरती. आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे ती खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा आता दाबटीप दिली गेली आपली. आता याला मी खालच्या साईडने फोल्ड करून घेत आहे. शक्यतो नेटच्या कपड्याला धागा जो आहे तो मॅचिंग असला पाहिजे, नाही तर मग आपला धागा थोडासा 19-20 जरी खराब असला, मॅचिंग नसला व्यवस्थित, तर तरीसुद्धा आपली जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसणार नाही आहे. तर आता इथे जो बोटनेकचा गळा होता माझा नेटसाठीचा तो रेडी झालेला आहे. आणि मी अशा पद्धतीने आता हे अस्तर जे आहे ते ठेवून इथे याला चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहे. अस्तर ठेवून घ्यायचं आहे. मग याच्यावरती आपल्याला पिना लावून घ्यायची आहे. आणि पिना लावल्यानंतर हे पार्ट जे आहे ते चारही बाजूने आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा आता मी इथे शिलाईला पण सुरुवात करून घेतलेली आहे. आणि ही चारही बाजूला मी इथे शिलाई व्यवस्थित अशी मारून घेणार आहे. ब्लाऊज शिवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठेही आपल्याला कमी जास्त पार्ट राहू नाही द्यायचं आहे. आपले सर्व पार्ट एकदम एकसारखे आले पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला कटिंग पण तशाच पद्धतीने करायचं आहे. आता बघा इथे जो एक्स्ट्राचा अजूनही कपडा उरला असेल तो मी इथे कट करून घेतला आहे. आणि त्यानंतर जो नेक आहे बघा, नेकवरती पण मी एक अशी सिंपल अशी जी शिलाई असते ती मारून घेत आहे. म्हणजे आपला जो नेक आहे तो आतमधून उलट वगैरे होणार नाही किंवा जागेवरती व्यवस्थित स्थिर बसून राहील. तर त्याच्यासाठी इथे पण मी एक शिलाई मारून घेतली आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा साईडचा जो पार्ट असतो तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे मी प्रिन्सेस कटच्या साईडचे जे दोन्ही पार्ट येतात ते मी घेत आहे इथे. आणि त्याला मी अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करून घेणार आहे. तर बघा आता इथे मी अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने समोरासमोर ठेवले, म्हणजे आपल्या लक्षात येईल की दोन्ही पार्ट वेगवेगळे आहे. ते जर एकसारखे ठेवले तर एकाच साईडचा आपला पार्ट रेडी होईल, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि आता इथे मी चारही बाजूने याला शिलाई मारून हे जे अस्तर आहे ते अटॅच करून घेणार आहे. दोन्ही पार्ट जे आपले अस्तर आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहेत, म्हणजे लगेच आपला फ्रंट पार्टचा जो आहे ते रेडी होऊन जाणार आहे. तर बघा आता इथे दोन्ही पार्ट्स मी व्यवस्थित असे अटॅच करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे एक एक पार्ट, आपला जो फ्रंट पार्ट आपण मगाशी रेडी केलेला होता त्याला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. याचं पण एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कटिंग करून घ्यायचं असतं. तर बघा मी हे अशा पद्धतीने हे पार्ट्स ठेवलेले आहेत. आणि आता हे जॉईंट करण्यासाठी मी खालच्या साईडने सुरुवात करत आहे. अर्धा इंचाचं इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथे डबल शिलाई आपल्याला हे जॉईंट करण्यासाठी मारायची आहे. इथे आपल्याला दाबटीक वगैरे काहीही द्यायची नाही आहे, त्यामुळे फिनिशिंग आपली चांगली दिसत नाही. तर बघा आता इथे अशा पद्धतीने मी डबल शिलाई मारून घेतली. त्यानंतर दुसरा पार्ट घेऊया. दुसरा पार्ट पण अशाच पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचा आहे. तर दुसरा पार्ट पण मी इथे अर्धा इंच मार्जिनवरती जॉईंट करून घेत आहे. डबल टिप मारून घ्यायची आहे याला पण.
आणि यानंतर आपण खालची जी साईड आहे तिथे पट्टी लावणार आहोत. तर बघा आता इथे हा माझा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आपल्याला खालच्या साईडने इथे पट्टी लावायची आहे. तर इथे मी साधारणपणे 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती रेडी केली होती. 1.5 इंच इथे रुंदी घेतली आहे मी पट्टीची आणि ही पट्टी पण मी इथे अशा पद्धतीने लावून घेत आहे. ही पट्टी लावत असताना आपल्याला सुलट बाजूने लावायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला उलट बाजूने ती फोल्ड करायची आहे. पट्टी लावली गेली, त्यानंतर त्याच्यावरती मी दाबटीप दिलेली आहे. दाबटीप दिल्यानंतर खालच्या साईडने आता मी याला फोल्ड करून घेणार आहे. तर बघा ही अशा पद्धतीने मी खालच्या साईडने फोल्ड करून घेतलेला आहे. म्हणजे आता आपला हा जो फ्रंट पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे. आता याला काहीही करायची गरज पडणार नाही आहे. थोडंसं फक्त प्रेस याच्यावरती फिरवून घ्यायचे, म्हणजे जे काही प्रिन्सेस कटच्या जागेवरती रिंकल्स आलेले आहेत ते आपले निघून जातात. आता फ्रंट पार्ट आपला रेडी झाला आहे. तर आता आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्टला आपल्याला हुक लावायचे आहे. तर खालून मी साधारण 3 ते 3.5 इंच अंतर ठेवणार आहे, कारण की त्या लेडीजला तेवढंच आपल्याला अंतर हवं असणार आहे. तर इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतली. त्यानंतर गळ्यावरती पूर्णपणे मार्किंग करून घेतली आणि गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवणार आहे मी 3.5 इंच. रेग्युलरपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा अशी गळ्याची रुंदी असते. प्रत्येक मापानुसार बोटनेकमध्ये प्रत्येक मापानुसार वेगवेगळी गळ्याची रुंदी असते. तर ते सर्व काही तुम्हाला आमच्या क्लासेसमध्ये शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला आमचे क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं, गुगल प्ले स्टोअरवरती, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतायत किंवा त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून पण तुम्ही बघू शकतायत. आणि ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस तुम्हाला मिळून जाणार आहे, जे की अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशा किमतीमध्ये असणार आहे. तर आता बघा इथे मी अशा पद्धतीने बोटनेक पॅटर्न जे आहे बॅक साईडचा त्याचा गळा जो आहे तो घेत आहे. तर हा जो गळा आहे आपल्याला हा असा राऊंड शेप खालच्या साईडने घ्यायचा आहे. हा बघा मी पूर्ण राऊंड शेप इथे खालच्या साईडने घेतलेला आहे आणि वरच्या साईडने हलकासा राऊंड घेतला आहे, म्हणजे बोटनेकमध्ये. अगदी बिलकुल राऊंड आहे असं पण नाही आहे, थोडासा खालच्या साईडने थोडा निमुळता आपण घेतलेला आहे. गोल शेप नाही घेतलेला, थोडासा निमुळता इथे घेतलेला आहे, कारण की त्या लेडीजला असाच पसंत होता ज्यांचं हे ब्लाऊज आहे. तर आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आता आपल्याला जे अस्तरला मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मध्ये सेंटरला मी इथे कट मारत आहे, कारण की आपल्याला बॅक साईडने हुक्स लावायचे आहेत. आता इथे एक एक पार्ट ठेवून मी अस्तर जे आहे ते जॉईन करून घेणार आहे. तर अस्तर कसं जॉईन करायचं आहे बघू शकताय तुम्ही. इथे अगोदर मी खाली ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे मेन तो ठेवलेला आहे, त्याच्यानंतर त्यावरती मी इथे अस्तर ठेवलेला आहे आणि आता हे अस्तर त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अगोदर आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण पार्टला टिप मारायची आहे. तर बघा आता एक एक पार्ट मी इथे ठेवणार आहे. एक पार्ट मी ह्या साईडला ठेवणार आहे, दुसरा पार्ट मी दुसऱ्या साईडला ठेवणार आहे. मी अगोदर इथे एक पार्ट जो आहे तो रेडी करून दाखवणार आहे. तर बघा हे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला पिनने पॅक करून घ्यायचं आहे. पिनने पॅक केल्यानंतर खालच्या साईडपासून म्हणजे खालून आपल्याला सुरुवात करायची आहे इथे टिप मारायला, म्हणजे आपल्याला बॅक साईडला पण पट्टी वगैरे लावण्याची गरज पडणार नाही आहे. तर इथे बॅक साईडला मी घेतलेले आहे 1/2 इंचावरती टिप. 1/2 इंचावरती इथे टिप मारल्यानंतर जसा काही आपला गळा आहे तसा इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आता मी इथे काय करते, खालच्या साईडने मी शिलाईला सुरुवात केली आहे आणि मग वरती हे अशा पद्धतीने मी राऊंड शेपमध्ये पण शिलाई मारत आहे. आणि ही शिलाई आपली व्यवस्थित प्रॉपर अशी आली पाहिजे, तेव्हाच आपल्या ब्लाऊजचा जो लूक आहे हा पूर्णपणे आपल्या जो साडीचा लूक असतो तो आपल्या ब्लाऊजवरती अवलंबून असतो. तर त्याच्यामुळे आपलं ब्लाऊजही अतिशय सुंदर दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी या जे छोट्या छोट्या टिप्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे तिथे अगोदर मी कट करणार आहे. त्यानंतर जिथे जिथे राऊंड शेप आहे तिथे पण थोडे थोडे मी इथे कट्स मारणार आहे, अगदी जास्त नाही मारायचे. कट मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही कट मारत असाल तर जी खालचा जो पार्ट आहे म्हणजे जिथे शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला कट मारायचा असतो. त्या शिलाईच्या बाहेर आपला कट गेला नाही पाहिजे, नाही तर मग तिथे ते जे ब्लाऊज आहे ते पूर्णपणे फाटू शकतो आहे, कारण की आपली शिलाई तिथे तुटून जाणार आहे.
आता बघा इथे शिलाई मारल्यानंतर हे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि फोल्ड केल्यानंतर त्याचे जे कॉर्नर्स आहे ते आपल्याला असे कैचीच्या किंवा एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नर्स बाहेर काढायचे आहे। आता हे कॉर्नर्स वगैरे सगळं काही बाहेर काढल्यानंतर मी काय करणार आहे, याच्यावरती संपूर्ण शिलाई मारून घेणार आहे। अगोदर खालीपासून सुरुवात करूया। तर गळ्याचा जो पार्ट आहे त्याच्यावरती मी संपूर्ण शिलाई मारून घेतली आहे। त्याच्यानंतर जो खालचा जो पार्ट आहे, हे बघा व्यवस्थित खालचा पार्ट मी घेतलेला आहे आणि गळ्याचा जो पार्ट आहे तो पण व्यवस्थित घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने इथे मी शिलाई मारून घेत आहे। हे झाल्यानंतर आपल्याला पूर्ण चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। एक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे। आता आपल्याला सेम अशाच पद्धतीने दुसरा पण पार्ट घ्यायचा आहे आणि तो पण रेडी करून घ्यायचा आहे। तो पण मी इथे लावून घेतला आहे। त्याला अगोदर शिलाई, त्याच्यानंतर त्याच्यावरती मी अशा पद्धतीने त्याचे व्यवस्थित कॉर्नर काढून घेतलेले आहेत। सेम तसंच करायचं आहे जसं की आपण पहिला पार्ट जसा स्टिच केला होता सेम तसाच आपल्याला हा दुसरा पण पार्ट इथे स्टिच करून चारही बाजूने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा आता इथे मी चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे। अस्तर जोडत असताना मध्ये फुगा घोळ वगैरे पडायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी मधून थोडा थोडा हात आपल्याला असा प्लेन असा फिरवायचा असतो। आता अस्तर जोडून झालेला आहे। आता मी इथे टक्स घेणार आहे। तर टक्ससाठी मी इथे बरोबर शोल्डरचं जे मधोमध सेंटर आहे तिथून मी सुरुवात केलेली आहे। असं पकडलं मी कपडा आणि मग त्याच्यानंतर इथे आपल्याला साधारणपणे 4 इंचावरती टक्स मारायचा आहे। तर टक्स आपल्याला अर्धा इंच खालून आणि त्याची उंची जी आहे ती 4 इंच असते आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे टक्स जे आहे ते मारायचं आहे डबल टिप घेऊन। एक पार्टला टक्स मारल्यानंतर दुसऱ्या पण पार्टला आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर बघा आता इथे माझा एक पार्ट रेडी झाला आहे। त्याच्यानंतर दुसरा पण पार्ट मी इथे घेणार आहे टक्स मारण्यासाठी आणि याला पण सेम तसंच करायचं आहे। बिलकुल मधोमध आपल्याला कपडा पकडून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टक्स बघू शकताय तुम्ही असा मधोमध मी कपडा पकडून घेतला आहे। मग त्याच्यावरती मी अशा पद्धतीने टक्स घेणार आहे। टक्सची जी उंची घेणार आहे जशी मी त्या बाजूला घेतली तशीच या बाजूला 4 इंचाची इथे उंची घेणार आहे आणि याच्यावरती मी आता अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आणि मग डबल शिलाई इथे मारून घेणार आहे। तर बघा आता मी इथे अशा पद्धतीची शिलाई मारून घेत आहे आणि टक्सची शिलाई मारत असताना खालचा जो कपडा आहे तो पण व्यवस्थित येतोय का नाही हे पण आपल्याला बघणं गरजेचं असतं। तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तर आता बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण पार्ट आपले इथे रेडी झालेले आहे। हे दोन्ही पण पार्ट आपले एकदम छान असे दिसत आहेत। आता बघा हा जो पार्ट आहे हा आपला इथे हुक पट्टी येणार आहे आणि हा जो दुसरा पार्ट आहे इथे आपली आय पट्टी येणार आहे। तर हुक पट्टीला आपल्याला पट्टी नाही लावली तरी चालणार आहे, कारण की तिथे ऑलरेडी फोल्ड केलेलं आहे तर तिथेच आपण 3 हुक लावू शकतो आहे, परंतु आय पट्टी जी आहे ती आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी आय पट्टी कशा पद्धतीने अटॅच केलेली आहे। तुम्हाला जर का हुक लूप पट्टी कशा पद्धतीने लावायची आहे हे समजत नसेल तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। तर बघा आता इथे ही जी आय पट्टी आहे ती आपली लावली गेलेली आहे आणि तिला आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे एक छोटीशी। शिलाई मारून झाल्यानंतर ती आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे वरच्या साईडनेच आपल्याला तिला फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे ते फिनिशिंगमध्ये बिलकुल दिसते। आता आपले दोन्ही पण पार्ट रेडी झाले आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण आपले रेडी झाले आहेत। इथे मी आता याला जे आपले शोल्डर्स आहेत ते मी इथे जॉईंट करून घेणार आहेत। तर बघा बरोबर शोल्डरला जोडायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने जुळवून घ्यायचा आहे आणि शोल्डर जोडत असताना नेहमी गळ्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला जो आर्महोलचा जो भाग असतो मुंड्याचा जो भाग असतो तो असा आपल्याला जर एक्स्ट्रा होत असेल तर तो आपल्याला कटिंग करता येतो आहे। तर आता इथे मी बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही बाजूचे जे शोल्डर आहे ते मी इथे जोडून घेत आहे। एक बाजूचा आपल्या इथे जोडून झालेला आहे, त्यानंतर मी दुसरा पण पार्ट जो आहे तो पण शोल्डरचा इथे जोडून घेणार आहे। अर्धा इंचाचा आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे, एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर बघा आता इथे एक शोल्डर माझं जोडून झाले, दुसरं मी जोडून घेते। मेन गोष्ट जी असते आपली ब्लाऊजमध्ये ती असतं शोल्डरमध्ये घोळ पडायला नाही पाहिजे, मुंड्यामध्ये घोळ पडायला नाही पाहिजे आणि शोल्डर जे आहे ते उतरायला नाही पाहिजे।
तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं. आता इथे मी बघा एक साईड तर आपली झाली होती, त्याच्यानंतर मी इथे दुसरी साईड घेतलेली आहे आणि गळ्याला बरोबर असं गळा, समोरचा गळा आणि मागचा गळा बरोबर लावून इथे अर्धा इंचाचं मार्जिन देऊन शिलाई मारून घेत आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला शोल्डर चेकिंग करायचं आहे. बघा मेन पार्ट आपला हा असतो. इथे शोल्डर आपल्याला अगोदर बघायचं आहे की किती इंच आहे ते. इथे माझं 3 इंच शोल्डर आलेलं आहे. त्याच्यानंतर स्लीव्ज अटॅच करण्या अगोदर आपल्याला ही जी खालची जी समोरची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे, म्हणजे आपली स्लीव जी आहे ती अजिबात खालीवर होत नाही आणि आपली स्लीवची फिनिशिंग पण खूप छान याच्यामुळे दिसते. आता एका बाजूला मी तसं केलं आहे तर सेम तसंच मी दुसऱ्या बाजूला पण करणार आहे. शोल्डर मी तिकडच्या बाजूला 3 इंच ठेवलं, इथे पण मी 3 इंच ठेवणार आहे. एक्स्ट्रा पार्ट मी इथे कट करून टाकणार आहे. एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे अशा पद्धतीने जो पार्ट आहे तो एकमेकांवरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला कटिंग करून घ्यायचा आहे, जो एक्स्ट्रा असेल त्याला. आता हे झालं आहे आपलं एक्स्ट्रा पार्ट वगैरे कटिंग करून. आता आपल्याला इथे स्लीव्ज अटॅच करायचे आहे. तर बघा दोन्ही पण शोल्डर आपले एकसारखे आले पाहिजे. जर शोल्डर कमी जास्त असेल तर त्याच्यामुळे पण आपला ब्लाऊज उतरू शकतो आहे. आता इथे मी रेडी केलेली आहे ही स्लीव्ज. ह्या स्लीव्जचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर ऑलरेडी कालच मी तो अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकताय. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे. तर आता इथे मी काय करणार आहे, शोल्डर जे आहे त्याच्याबरोबर मध्य सेंटरला बाही जे आहे त्याचं मध्य सेंटर जोडून इथे आपल्याला बाही ही अटॅच करून घ्यायची आहे. तर बघूयात शोल्डर आपलं, आणि शोल्डरला आपल्याला अशा पद्धतीने बाही ठेवायची, बिलकुल मधोमध बाही ठेवायची आहे. ह्या बाहीला पण आपण मच्छकट केलेला आहे तर त्याच्यामुळे ते चेक करून घ्यायचं आहे. मच्छकट म्हणजे दुसरा जो मुंडा आपण बाहीचा कटिंग करतो तो असतो. आता इथे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही पण स्लीव ज्या आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. फक्त आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि डबल टिप मारून स्लीव्ज अटॅच करायच्या आहेत. बस आपलं हे ब्लाऊज आता फिटिंग केल्यानंतर रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकतायत एक स्लीव्ज आपली अटॅच करून झालेली आहे, त्याच्यानंतर दुसरी स्लीव्ज आपण अटॅच करणार आहोत. तर बघा आता इथे मी दुसरी पण शिलाई जी आहे डबल शिलाई ती मारून घेत आहे. अगोदर एक शिलाई आपल्या ऑलरेडी मारली होती, आता मी इथे दुसरी शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर मी दुसरा पार्ट घेतला आहे. दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला ही जी स्लीव्ज आहे ती सेम तशीच ठेवायची आहे. मध्य सेंटरला मध्य सेंटर जुळवून घ्यायचं आहे, अर्धा इंच मार्किंग घ्यायची आहे आणि मग इथे आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपण आता डबल टिप मारून घेणार आहोत, डबल शिलाई मारणार आहोत. कधी पण स्लीव्ज जोडत असताना मध्य सेंटरपासूनच आपल्याला स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची आहे, म्हणजे आपला मध्य सेंटर जो आहे तो सरकत नाही कुठे आजूबाजूला आणि त्यामुळे आपली जी स्लीव्ज आहे ती एकदम व्यवस्थित अशी प्रॉपर आपली जॉईंट केली जाते. आता बघा इथे मी दुसऱ्या साईडने पण जॉईंट करून घेत आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असे इथे जॉईंट करता येणार आहे. तर दुसरी पण टिप मी इथे मारून घेतलेली आहे. डबल टिप आपल्याला स्लीव जॉईंट करताना मारायची असते आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत फिटिंग. तर बघा आता इथे स्लीव्ज आपले अटॅच झाले आहे. आता इथे फिटिंगचा जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने घेतलेला आहे. अगोदर मी सरळ बाजूने फिटिंग करत आहे, त्यानंतर मी आतल्या बाजूने फिटिंग करणार आहे. तर बघा सरळ बाजूने अगोदर ही फिटिंग मी करून घेतलेली आहे. त्यानंतर आतमध्ये आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथे कटिंग केलं. यानंतर आतली साईड घ्यायची आहे आपल्याला आणि आतल्या साईडने आपल्याला जी काही फिटिंगचं मेजरमेंट असेल आपलं त्यानुसार फिटिंग करून घ्यायची आहे. मुंड्याचा भाग आपण चेक करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर दंडघेर चेक करून घ्यायचा आहे आणि इथे 3-3 टिपा टाकून तुम्ही इथे शिलाई फिटिंग जी आहे ती करू शकताय. फिटिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे, त्यामध्ये फिटिंग कशी करायची आहे, बाही कशी लावायची आहे, सर्व काही तुम्हाला शिकवलं गेलं आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकताय. तर बघा आता इथे झालं आहे आपलं हे ब्लाऊज जवळपास कंप्लीट. एक साईडची फिटिंग आपली झाली आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची फिटिंग आपण करून घेणार आहोत सेम तशाच पद्धतीने. मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे फक्त, आणि मेजरमेंट घेतल्यानंतर मी साधारणपणे इथे 3-3 टिपा टाकून घेत आहे दंडघेरपासून आणि मग त्याच्यानंतर आपल्याला
जो कमरघेर आहे तो मोजून घ्यायचा आहे किती भरत आहे ते. बघा आता ही दुसरी टीप झाली आपली. आता मी टाकणार आहे तिसरी टीप. आता खाली माझं थोडंसं खालीवर होत होतं त्याच्यामुळे मी खालून आपल्याला इथे जी शिलाई आहे ती दाखवत आहे. जर तुमचं पण ब्लाऊजला असा काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही त्याचं सोल्युशन हे अशा पद्धतीने करू शकताय. आता बघा इथे कमरघेर मी मोजल्यानंतर बघा ब्लाऊज बघा किती छान दिसत आहे. एकदम छान त्याचा लुक आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर बघा हे अशा पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज रेडी करू शकतायत मैत्रिणींनो. बघा बाही वगैरे एकदम छान त्याची दिसत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मैत्रिणींनो याची कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे मैत्रिणींनो. लाईक करायला तुम्ही फार कंजूसी करता तर त्याच्यामुळे एक लाईक नक्की करा. जेवढे तुमचे लाईक्स राहणार आहेत तेवढे मला छान वाटणार आहे की त्याच्यामुळे मी अजून जास्त तुमच्यापर्यंत हे असे छान छान व्हिडिओ शेअर करणार आहे. तर बघा लुक आपला एकदम छान दिसत आहे आपल्या ह्या ब्लाऊजचा, तुम्ही पण बघू शकताय. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टॉपिक घेऊन आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.